सूत्रांकडून समजल्यानंतर पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तयारी तर पूर्ण झालेली आहे. म्हणजे अगदी उमेदवार निश्चिती, आदरणीय पवारसाहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि पार्लमेंटरी बोर्ड हे सगळे जवळपास अंतिम टप्प्यात ही गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की इच्छुकांच्या ज्या मुलाखती झाल्या जवळपास 1600 अर्ज हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आले. म्हणजे 2 जुलैला जी परिस्थिती होती की आता काय 40 आमदार गेल्यावर काय, तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभा निवडणुकीमध्ये जो विश्वास आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर, माननीय उद्धवसाहेब ठाकरेंवर आणि एकूणच महाविकास आघाडीवर जो दाखवला त्याचा हा परिपाक आहे की आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढण्यासाठी तब्बल 1600 जण हे इच्छुक आहेत आणि याची छाननी होऊन निवडणुकीची सोय म्हणून या गोष्टी केल्यात का ही शंका आहे. 12 आमदारांपैकी 7च आमदारांचा एकतर शपथविधी होतो आणि 7 आमदार नामनिर्देशित करत असताना यामध्ये निवडणुकीच्या दृष्टीनं काही निर्णय घेतले गेलेले आहेत. हे या आमदारांच्या जर एकूण आपण नावं बघितली तर ही गोष्ट स्पष्ट होते. काल पश्चिम महाराष्ट्रातनं संजीवराजे आणि दीपक चव्हाण तुमच्याकडे आलेले आहेत. एक मोठी ताकद परत पश्चिम महाराष्ट्रात उभी राहते असं वाटतंय या निमित्ताने? केवळ पश्चिम महाराष्ट्रात नाही, संपूर्ण महाराष्ट्रातच ही मोठी ताकद उभी राहते आणि ही उभी राहत असताना पक्षाची जी भूमिका आहे ही पक्षाची भूमिका ज्यांनी अडचणीच्या काळामध्ये पक्षाला मदत केली, ज्या ठिकाणी युनिट कमी दिसतंय या ठिकाणी फक्त इन्कमिंग हे आपल्याला होताना दिसतंय आणि नक्कीच संजीवराजे निंबाळकर आणि दीपक चव्हाण यांच्या येण्यामुळे ताकद ही फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये नक्कीच वाढेल. मुळात फलटणकरांनी फलटण विधानसभेने सुद्धा लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना फार चांगला पाठिंबा दिला. जेमतेम माझ्या माहितीप्रमाणे 800,000 मतांचं इकडे तिकडे गणित झालं असेल, पण हा पाठिंबा फार मोठा होता आणि नक्कीच फलटणकरांच्या मनात काय आहे हे लोकसभा निवडणुकीलाच दिसलं होतं आणि त्यानुसार त्यांनी हा जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं पक्षाच्या वतीने स्वागत असतं. आज विलास लांडे देखील भेटून गेलेले आहेत भोसरीचे. शिरूर लोकसभा मतदारसंघात येतं ते भोसरी असेल किंवा इतर असतील. काय पिंपरी चिंचवडमध्ये अमोल कोल्हेंचं खास लक्ष आहे? काय पिंपरी चिंचवडमध्ये रणनीती आखली आहे? तुमच्या जवळच्या मित्रांचं देखील नाव समोर येत आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड मधल्या 3ही विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे आमदार व्हावे यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करतो. कारण एकूणच सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जर बघितलं तर 2.5-3 वर्ष इथे निवडणुका नाहीत, इथे लोकांना महापालिकेमध्ये जिल्हा परिषदांमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत आणि ही परिस्थिती बदलायच्या दृष्टीनं पावलं टाकत असताना तिथे महाविकास आघाडीचे आमदार असणं आणि ते निवडून आणणं याला आमचं प्राधान्य आहे. विशेष म्हणजे विलास लांडेंनी सांगितलंय की शिरूरसाठी त्यांनी तुमचं काम केलं होतं, म्हणजे दादांकडे असतानाही त्यांनी तुमचं काम केलं होतं हे ते आज सांगतायत. त्याचा बाईट मी पाहिलेला नाहीये, परंतु सगळ्याच युनिटने काम केलं आणि हे होत असताना तब्बल 1,40,000 मतांची जी आघाडी शिरूर लोकसभा मतदारसंघाने दिली यामध्ये अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये मोठी मोठी आव्हानं समोर असताना ही निवडणूक लढली गेली आणि हे असताना शिवसेना असेल, शिवसेनेचा सुद्धा मला आवर्जून उल्लेख करावा लागेल कारण शिवसेनेच्या युनिटने फार चांगलं काम केलं. कारण 2019ला ज्या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 37,000ची पिछाडी होती तिथे ती पिछाडी मोडून काढत जेमतेम 8-8.5 पर्यंत आणण्यामध्ये भोसरीतल्या शिवसेनेच्या युनिटचं खरंच चांगलं योगदान हे मान्य करावंच लागेल. याच पद्धतीनं खेड आळंदीमध्ये असेल, जुन्नरमध्ये असेल, आपेगावमध्ये असेल, हडपसरमध्ये असेल, या सगळ्याच ठिकाणी लोकसभा निवडणूक ज्या पद्धतीने महाविकास आघाडी म्हणून एकत्रित, इंडिया आघाडी म्हणून एकत्रित लढली याच पद्धतीने विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली जाईल अशी अपेक्षा आहे. पुण्यापुरती फक्त विचारते की हडपसर आणि वडगाव शेरी हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आता सध्या अजित पवार गटाचे आहे, पण जेव्हा निवडणूक लढली अर्थात एकच राष्ट्रवादी तेव्हा होती आणि आता मात्र काँग्रेस पण आणि शिवसेना जी महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत ते दावा करतात. मला वाटतं कोणीही दावा करण्यामध्ये यामध्ये काहीच गैर नाहीये. प्रत्येक पक्षाला आपलं युनिट तिथे सजग ठेवण्यासाठी, आपलं युनिट तिथे ते ताजतवानं ठेवण्यासाठी ती जागा लढणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं ही एक ज्याला आपण रणनीती म्हणू शकतो तशातला तो भाग आहे आणि त्यामुळे दावा केला म्हणजे लगेच काहीतरी बदललं असं होत नाही. सगळे वरिष्ठ पातळीवरचे नेते सामंजस्यानं हा निर्णय घेणार कारण महाराष्ट्रातल्या जनतेचा हा कौल दिसतोय. महाराष्ट्रातल्या आज जवळपास 65 मतदारसंघांमधून शिवस्वराज्य यात्रा जाऊन आली आहे. 65 मतदारसंघांमधला जर अंदाज घेतला तर महाराष्ट्रातल्या जनतेनं ठरवलंय की महायुती सरकारला आता हद्दपार करायचं आणि महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय आणि त्या दृष्टीनं वरिष्ठ पातळीवरचे नेते सामंजस्याने नक्की हे सगळे तेढे सोडवतील.
महायुतीच्या उमेदवारांना माढ्यामध्ये उमेदवार भेटत नाही सध्या. महायुती जी आहे त्याच्या त्यामुळे जनता त्रस्त आहे आणि हे सगळं असताना जी केवळ योजनांची खैरात होते ती कितपत पुढे चालेल, कारण तिजोरीवर एवढा ताण तिजोरी कितपत सहन करणार हे सर्वसामान्य जनतेला कळतं, जनता सुज्ञ आहे. आणि त्यामुळे हे आत्ताचे लोकप्रतिनिधी असतील, संभाव्य महायुतीचे उमेदवार असतील, हे गावागावात गेल्यानंतर त्यांनाही कानोसा येतात. प्रत्येकजण माणसांमध्ये असतो, लोकांमध्ये असतो आणि लोकांमधला जो एक आवाज आहे, जो रोष आहे महायुतीविषयीचा, हा त्यांना कळतोय आणि त्यामुळे त्यांना उमेदवार मिळवताना सुद्धा अडचण होते, स्वाभाविक. दादा गटातल्या स्पेशली दादा गटातल्या अनेक दिग्गजांना खेचून आणण्यात तुम्हाला यश मिळतंय चांगलं? असं काही नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची ही जादू आहे, यामध्ये कोणीही खेचून आणू शकतं अशातला भाग नाही. प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघाची व्यवस्थित जाण असते आणि जसं मी वारंवार आपल्याला म्हणतो की 65 विधानसभा मतदारसंघातून जाऊन आलोय, या मतदानाची वाट बघतायत. महायुती सरकारनं निवडणुकीच्या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, त्यांना कळतंय की केवळ निवडणुका डोळ्यापुढे ठेवून ही योजनांची बरसात करायचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि हे करत असताना महाराष्ट्राच्या तिजोरीचा, अर्थव्यवस्थेचा हा कुठेही विचार झालेला नाही, कुठेही साकल्याने विचार झालेला नाहीये. आणि त्यामुळे अनेक उमेदवारांचीही मानसिकता आहे, अनेक विद्यमान आमदारांचीही मानसिकता आहे की एकतर तुतारी हातात घ्यावी, मशाल हातात घ्यावी किंवा पंजा हातात घ्यावा. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येणार हा निर्णय सर्वसामान्य जनतेने घेतलेला जाणार. मोठ्या प्रमाणात सर जाहिरात करण्यात आलेली आहे महायुतीकडून सध्या आणि महाविकास आघाडीचे ज्या राज्यामध्ये सरकार आहे त्या ठिकाणांवरती टीका सुद्धा करण्यात आली. योजना ज्या महाविकास आघाडीने दिल्या, प्रामुख्याने कर्नाटक आणि इतर राज्यामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार त्यांच्या योजनेबद्दल टीका केलेली आहे. मी आपल्याला एक सर्वसाधारण शहाणी जी आहे ती हीच आहे की जे प्रॉडक्ट विकलं जात नाही त्याची जाहिरात जास्त करावी लागते आणि त्याच पद्धतीनं महायुतीच्या कारभारावर जनता नाराज आहे आणि त्यामुळे ढोल पिटून पिटून या योजना सांगाव्या लागतात. नाहीतर 270 कोटी केवळ योजनांच्या जाहिरातीसाठी खर्च केला नसता, 300 कोटी रुपये योजना दूत म्हणून त्यासाठी खर्च केला नसता, केवळ योजना SMS द्वारे पोहोचवण्यासाठी आणखी 23 कोटी खर्च केला नसता. हा पैसा कोणी खिशातून देत नाही, हा महाराष्ट्राच्या जनतेचा कर रूपी जो पैसा जातो, या पैशातून ही उधळपट्टी होते केवळ सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी. आणि जर सरकारला योजना पोहोचवण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करावी लागत असेल, याचाच अर्थ सर्वसामान्य माणसांपर्यंत या योजना पोहोचलेल्या नाही. म्हणजे अगदी परवा सुद्धा आनंदाचा शिधाचं पॅकेट मी पाहिलं, या पॅकेटमधला रवा असेल, बेसन असेल, हे सगळं गुजरातच्या कंपनीकडूनच घ्यावं लागतं. मग नेमका महाराष्ट्रातला हा कररूपी पैसा गोळा करून निवडणुकीच्या तोंडावर तुष्टीकरणासाठी पुन्हा तुम्ही तिजोरी गुजरातची भरताय, म्हणजे महाराष्ट्राची तिजोरी खाली करून तुम्ही अशा प्रकारे गुजरातची तिजोरी भरताय. परवा म्हणजे काल जो निर्णय घेण्यात आला, 5 टोल नाक्यांवरची टोल माफी करण्यात आली. ही टोल माफी करण्याविषयी नक्कीच आनंद आहे, पण ही कुठल्या परिस्थितीत करण्यात आली हे सुद्धा फार महत्वाचं आहे. ही टोल माफी करत असताना सदर कंपनीचं कंत्राट किती दिवसांनी संपणार होतं हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. मग या कंपनीने मार्चमध्ये दिवाळखोरी जाहीर केली होती का हे सुद्धा सांगणं गरजेचं होतं. आणि ज्या कंपनीनी दिवाळखोरी जाहीर केलेली आहे अशा कंपनीला टोल माफी केल्याच्या मोबदल्यात 800 कोटी पुन्हा द्यायचं, जे कॉन्ट्रॅक्ट संपणार होतं काही दिवसात, त्यासाठी 800 कोटी पुन्हा सर्वसामान्य करदात्यांच्या खिशातले काढून द्यायचे. सर्वसामान्य माणसांना महागाईपासून मुक्ती नाही. आणि अशी परिस्थिती असताना जर ही उधळपट्टी होत असेल तर मग जनता हे सगळं जाणून, त्यामुळे जाहिरातबाजी करण्याशिवाय सरकारला गत्यंतर नाही. पण सर्वसामान्य जनतेला माहिती आहे, जाहिरात बघून एक वेळ टूथपेस्ट विकत घेता येते, साबण विकत घेता येते, सरकार नाही. मराठा आणि मुस्लिम समाजाने एकत्र यावं असं जरांगे पाटील यांनी आवाहन केलं. त्यांची बाईट मी पूर्णपणे अजून हे केली नाही, पण त्यांची ती भावना ती त्यांनी व्यक्त केली, त्यामध्ये काय गैर असण्याचं कारण नाही. एखाद्याने आपली भावना व्यक्त करण्यामध्ये काही गैर असण्याचं कारण नाही. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला म्हणजे जे काही आता बैठका झालेल्या आहेत त्यानुसार काही ठरले झालंय, कारण आता आचारसंहिताही लागू होते. नाही, माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 218 जागांवर एकवाक्यता झालेली आहे. उरलेल्या जागांवर पुढच्या 1-2-3 दिवसामध्ये ती एकवाक्यता होऊन जाईल. म्हणजे 218 डिवाइड झालेले आहेत. आदरणीय पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आधी सगळीकडे ही वरिष्ठ नेत्यांवर चर्चा होईल आणि जिथे काही डिस्प्यूटच्या जागा असतील त्यामध्ये स्वतः पवार साहेब हस्तक्षेप करतील. आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी हस्तक्षेप केल्यानंतर कुठला तेढा सुटत नाही असं होणार नाही. पण राष्ट्रवादीला म्हणजे पवार गटाला काय अपेक्षा आहे, किती जागांची अपेक्षा आहे? म्हणजे मला वाटतं लोकसभेला जो काही स्ट्राईक रेट आपण मेंटेन केलाय, जवळपास 10 जागा लढवून 8 जागा निवडून येणं, त्यामुळे स्ट्राईक जास्त जागा मिळणं यापेक्षा
तो स्ट्राईक रेट कसा चांगला असेल हे बघणं ही पक्षाची प्राधान्य आहे. दादा, अतुल परचूर यांचं निधन झालंय का? एक अभिनेता म्हणून या सगळ्याबाबत अभिनेता म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत कधी काम केलं असेल, काय अनुभव होता आणि आज त्यांचं? अतुल दादाशी माझे अनेकदा फोनवर संपर्क होत होता. आम्ही काम सोबतच फार जास्त नाही केलं, पण एक अप्रिशिएशन, एक कौतुक हे अतुल दादाकडून कायम पाठीवर शाबासकीची थाप मिळाली. आणि त्यांना जेव्हा कर्करोगाचं निदान झालं त्याही वेळी आम्ही बोललो होतो. आणि त्यानंतर मात्र संपूर्णपणे पॉझिटिव्हली अतुल दादाने याचा सामना केला. त्याचं मला मनापासून त्यांच्याविषयी आदर आहे. आणि एका खूप चांगल्या कलाकाराला, एका खूप चांगल्या माणसाला खरं तर चित्रपटसृष्टी मुकली आहे. आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत. शिरूर लोकसभेच्या 6 जागा आहेत. 6 जागा शरदचंद्र पवार गटाला लढवेल, सेना किंवा काँग्रेसला काही सोडणार? मी तसंच म्हणतो की इच्छा आणि प्रॅक्टिकॅलिटी यामध्ये थोडंसं अंतर असतं. त्यामुळे इच्छा 6 जागा लढण्याची आहे, परंतु महाविकास आघाडी पुढे जावी यासाठी जे काही निर्णय वरिष्ठ घेतील हे निर्णय आमच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना, आमच्या सगळ्याच इच्छुक उमेदवारांना मान्य. जुन्नरच्या जागेवर काय निर्णय होणार आहे? तिथलीच विद्यमान आमदारांची भाऊ आता मोदीबागेत शरद पवारांना भेटून गेलेला आहे. तुमचं कोणी उमेदवार आहे, तुम्ही कोणाला घेणार आहात? म्हणजे जुन्नरचे आमदार आता जिथे आहेत तिथून निवडून येण्याची शाश्वती त्यांना नाहीये का? हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कारण जेव्हा अशी परिस्थिती होती की दुसऱ्या पक्षात असलेला विद्यमान आमदार जर अशा पद्धतीनं उमेदवारीसाठी प्रयत्न करत असेल तर या प्रश्नाला नक्कीच जागा तयार होते की मग कदाचित त्यांच्या मनात ही धाकधूक तयार झाली आहे का की आपल्याला ही जागा निवडून येत नाही. आणि मग ही परिस्थिती असताना वरिष्ठ त्याविषयी योग्य निर्णय घेतील. कारण प्रत्येकानं काय भूमिका घेतली, लोकसभा निवडणुकीला काय भूमिका घेतली, त्याच्या आधी काय भूमिका घेतली, तिथलं आमचं जे युनिट आहे, ज्यांनी अडचणीच्या काळामध्ये शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे सगळं विचारात घेणं तितकंच महत्वाचं. हाच इन्कमिंगचा प्रश्न आहे. आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील परत प्रयत्न करतात अशी चर्चा होती आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी मग पवारसाहेबांची भेट घेतली. मला वाटतं माझ्याशी तरी इंदापूरला या संदर्भामध्ये माझ्याशी तरी नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या कुठल्याही कार्यकर्त्याची माझ्याशी याबाबत चर्चा झाली नाही. त्यामुळे माझ्याशी जी चर्चा झाली नाही त्याविषयी मी भाष्य करायची. तर इन्कमिंग वरती नाराजी आहे. म्हणजे इंदापूरमध्ये तर जाहीर मेळावा झाला, दौंडमध्ये तीच परिस्थिती आहे, आंबेगावलाही तसं काही वातावरण आहे. नाही, ही प्रत्येकाला आपली भावना व्यक्त करण्याचा नक्कीच अधिकार आहे. पण मी जसं म्हणालो की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे सक्षम आहेत या सगळ्या निर्णयांच्या विषयी काय कौल घ्यायचा हे ठरवायला. आणि त्यामुळे आदरणीय पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण ही साधी आमची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुमच्या शरदचंद्र पवारांच्या तुम्ही जागा वाटपावरून तुमच्यामध्ये जयंत पाटलांमध्ये रोहितदादा पवारांमध्ये विसंवाद दिसतोय. तुम्ही चिंचवडची एक नाव लावून धरलेलं आहे, त्यातली दुसरं नाव लावून धरलेलं आहे. काय हे बघा, मला वाटतं की बाजारात होत असणाऱ्या चर्चांवर विश्वास ठेवण्यापेक्षा एक वस्तुस्थिती आहे की आदरणीय जयंत पाटील साहेब हे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही लोकसभेची निवडणूक लढतोय. त्याला 80% स्ट्राईक रेट हा मिळालेला आहे. आणि त्यामुळे प्रदेशाध्यक्षांचा जो निर्णय असेल हा प्रदेशाध्यक्षांचा निर्णयाचा आदर करणं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम आहे. आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सुसंवाद आहे. आणि त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांकडे सुद्धा या गोष्टी आम्ही चर्चा करू शकतो. आणि आदरणीय पवारसाहेब जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असणार. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.